नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत स्क्वेअर रूट बाय लॉन्ग डिव्हिजन मेथड. लॉन्ग डिव्हिजन मेथडमध्ये पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 144 आणि दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 169. तर लॉन्ग डिव्हिजन मेथडमध्ये काय करायचं आहे, सिम्पली जो नंबर दिलेला आहे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये तो नंबर लिहून घ्यायचा आहे. काय दिलं आहे 144 आपण नंबर लिहून घेऊया. सगळ्यात पहिलं काम आपल्याला काय करायचं आहे तर याच्या पेअर्स बनवायच्यात. स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करतोय तर 2च्या पेअर्स बनवायच्यात. पण आता ह्या 1ला काही पेअर आहे का, नाही आहे. तर 1 एकटा आहे तर तसंच ठेवायचं, इथं 0 घेतला तरी चालेल. पण आपण असं कन्सिडर करूयात की 1 हा पेअर आहे, शेवटी 1 राहिला आहे तर तो तसाच ठेवूयात. आता काय करायचं आहे, हा जो 1 आहे लेफ्ट हँड साईड, पेअर्स बनवायला राईट हँड साईड करून सुरुवात करायची आहे इकडून, पण सॉल्व करताना आपल्याला लेफ्ट हँड साईड करून सॉल्व करायचं, जसं आपण डिव्हिजन करतो. ठीक आहे. सगळ्यात आधी काय करायचं, हा 1 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. जर स्क्वेअर असेल तर तो नंबर घ्यायचा आहे, किंवा स्क्वेअर नसेल तर याच्या खाली याच्यापेक्षा कमी कुठला नंबर आहे की जो स्क्वेअर आहे तो नंबर घ्यायचा आहे. तर आपण पाहूयात सॉल्व करून. 1 हा कशाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर काय असतो तुम्हाला माहिती आहे, सेम नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय केलं तर तो स्क्वेअर असतो. तर 1 कशाचा स्क्वेअर होईल, 1 इज अ स्क्वेअर ऑफ 1. 1 इंटू 1 1. मग डिव्हिजनमध्ये जसं करतो आपण तसं सबट्रॅक्शन करून घेणार आहे. 1 - 1 0. आणि आता काय करायचं आहे, पुढची स्टेप, आपण नॉर्मल डिव्हिजन करताना फक्त एक नंबर खाली घेत असतो. आता आपण करणार आहे पूर्ण पेअर खाली घेणार आहे. म्हणजे हा 44 नंबर खाली येईल. ठीक आहे. 44 नंबर खाली आल्यानंतर काय करायचं आहे, 1 ने 1ला मल्टिप्लाय केलं होतं तर इकडे काय करायचं आहे, 1 मध्ये 1 ॲड करायचं आहे. तर किती आलं खाली 2. तर 2च्या पुढे असा एक डिजिट घ्यायचा आहे की तो इथे पण पुट करायचा आणि इथे पण पुट करायचा, आणि या नंबरने या डिजिटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर कसं करणार, आता नंबर कुठला पाहिजे, 0 to 9 मधला नंबर पाहिजे. तर मग 0 पासून स्टार्ट करूया. ट्रायल अँड एरर मेथड यूज करायची. जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येत जाईल की इथं कुठला नंबर घेतला पाहिजे. पण समजा मी इथं 0 घेतला तर मी इथं सुद्धा काय घेतला पाहिजे, 0 घेतला पाहिजे. तर 20 × 0 काय आलं 0. तर याचा काही उपयोग आहे का आपल्याला, नाही. 0 इज नॉट द क्लोजेस्ट नंबर टू 44. मग काय करायचं, 0 नको आहे आपल्याला. 0च्या पुढचा नंबर घ्या बरं, 1. 21 इथे जर 1 घेतला तर मी इथे 1 घ्यायचा आहे. 21 × 1 21. काही उपयोग आहे का, नाही. 44च्या जवळचा नंबर वाटतोय का, नाही वाटत आहे. ॲटलिस्ट आपल्याला 44 तरी मिळाला पाहिजे. जर नाहीच मिळाला 44 तर त्याच्या जवळचा नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे. तर 2 पुट करून पाहूया. 22 आणि इथे पण 2 पुट करायचा आहे. 22 × 2. अरे वा, 44 नंबर मिळाला. म्हणजे आपल्याला परफेक्ट नंबर मिळाला आहे. 44 - 44 रिमाइंडर इज 0 आणि आपलं आन्सर काय आलं 12. याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ 144 इज 12. इझी, अगदी सोपं आहे. फक्त तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली, त्याच्यासाठी तुम्हाला टेबल्स पार्ट असणं गरजेचं आहे आणि स्क्वेअर्स पार्ट असले पाहिजेत. कुठपर्यंत, 20 पर्यंतचे स्क्वेअर्स लर्न असले पाहिजेत. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात. स्क्वेअर रूट ऑफ 169 किती आहे विचारले, काय करायचं, नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे 169. पेअर करायची, राईट हँड साईडने सुरू करायचे आणि पेअर्स बनवायचे. सॉरी एरो केला. ठीक आहे. एक पेअर झाली आणि 1ला काहीच नाही आहे पेअर तर तो एकटाच राहील. ठीक आहे. आता सॉल्व करताना लेफ्ट हँड साईडने सॉल्व करायचे. 1 कशाचा स्क्वेअर आहे आपल्याला माहिती, इथं सॉल्व केलं होतं. 1 हा 1चा स्क्वेअर आहे. 1 × 1 = 1. मायनस करायचं आहे. 1 - 1 0. आता काय करायचं, नेक्स्ट पूर्ण पेअर खाली घ्यायची. एक डिजिट खाली घ्यायचा नाही, पूर्ण पेअर खाली घ्यायची 69. तर काय करणार आपण, 69 खाली घेऊयात. आता इथं 1 ने 1ला मल्टिप्लाय केलं होतं तर काय करायचं, 1 ॲड करायचा. 1 + 1 2. आता 2च्या पुढे असा डिजिट पाहिजे की जो इथे आणि इथे दोन्ही ठिकाणी आपण पुट करू शकतो. मग आता इथे सेम प्रोसेस, 0 पुट करून उपयोग आहे का, नाही. जो 69 येणार आहे का, नाही येणार. 1 पुट केला तर 21 × 1 21 × 1 21 येतं आहे, गरज नाही आहे, म्हणजे आपल्याला चालणार नाही आहे तो. नेक्स्ट नंबर 22 × 2 तर 44 येतं आहे. 44 हा क्लोजेस्ट नंबर आहे का, नाही. मग काय करायचं, 3 पुट करून पाहूया. 3 पुट केल्यानंतर काय येते बघा, 23 × 3 3 3 9 आणि 3 2 6 69. एक्झॅक्ट नंबर मिळालेला आहे. याचा अर्थ आपलं रिमाइंडर आलेला आहे 0 0. रिमाइंडर 0 0 आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की 169 हा परफेक्ट स्क्वेअर आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपला आन्सर काय मिळालेला आहे आपल्याला 13. 169चा स्क्वेअर रूट असणार आहे 13. तर एक अजून एक्झाम्पल घेऊयात. 1 ने स्टार्ट होणार, त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे 1च्या जागी दुसरा नंबर आल्यानंतर कसं सॉल्व्ह होणार आहे हे पाहूयात. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूयात. 196
196 नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. 196 पेयर्स बनवायला सुरुवात करायची कुठून, राईट हँड साईडने. 196. मग काय करणार आपण इथे, 1 इकडून सॉल्व करताना लेफ्ट हँड साईडने सुरुवात करायची. 1 आलेला आहे, 1 कशाचा स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर. 1 × 1 1 येणार, मायनस सबट्रॅक्ट करून टाकायचं. 1 - 1 0. पूर्ण पेअर घ्यायची आहे, एक सिंगल डिजिट घ्यायचा नाही. 96. आता 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं होतं म्हणून 1 काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. 1 + 1 2. 2च्या पुढे आपल्याला असा एक डिजिट पाहिजे जो दोन्ही ठिकाणी आपण पुट करू शकतो आणि ॲन्सर मात्र काय आलं पाहिजे, 96 आलं पाहिजे. तर 2च्या पुढे काय पुट करू शकतो, 1 2 3 आपण पुट करून पाहिलं आतापर्यंत. 3 पर्यंत 69 येतं. तर आपण 4 पुट करून पाहूयात आता इथं. 24 × 4. 4 4s are 16. कॅरी 1. 4 2s are 8 आणि 1 9. म्हणजे ॲन्सर आले 96. 96 - 96 किती आलं, 0. रिमाइंडर 0 आला म्हणजे दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि ॲन्सर काय मिळाला आपल्याला, 14. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 196 इज 14. किती इझी आहे पहा. इथपर्यंत इझी होतं. तुम्हाला जर मेथड कळाली असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या नंबरने जर स्टार्ट होत असेल नंबर तर कसं सॉल्व करणार आहे हे एक्झाम्पल पाहणार आहे. हे पेज पूर्ण आपण सॉल्व करणार आहे. सगळेच्या सगळे एक्झाम्पल आत्ताच आपण सॉल्व करूयात. ठीक आहे. काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये पुट करा. आज आपण सगळे डाऊट क्लिअर करणार आहोत. थँक्यू.